नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत उत्तम सदाकाळ यांच्या बेवारस या कादंबरीचा भाग 7. कालपासनं पावसाचं लक्षण ठीक दिसत नव्हतं. एखाद्या कोडग्या पाहुण्यासारखा तो अचानक आला होता. बरं येऊन पुन्हा जाण्याचं नावही घेना. ठाण मांडून बसला तो बसला. कुबेरनगरला असल्या पावसाची सवय नव्हती. पहिल्यांदा सगळ्यांना मौज वाटली, पण नंतर जो तो वैतागायला लागला. पाऊस त्याच्या कालानं कोसळत होता, पण हातावर पोट असणाऱ्यांचं बाहेर पडणं मुश्किल करून टाकलं होतं त्याने. कामकरी, कर्मचारी सगळेच पावसाच्या उघडण्याकडे डोळे लावून बसलेले होते. कालपर्यंत धीमे धीमे कोसळणारा पाऊस आज सकाळपासनं डोकं फिरल्यागत आडवा तिडवा पडत होता. खोलगट भागात पाणी साचायला लागलं होतं. कुबेरनगरचा नाला गर्भार महिलेसारखा टम्म फुगला होता. त्याचं रंगरूपही गरोदर स्त्रीप्रमाणे पालटलं होतं. नेहमीचं काळं मिचकूट घाणेरडं पाणी आता मातकट गव्हाळ रंगाचं झालं होतं. झोपडपट्टीतली उन्हाळ पोरं रोडवर पावसात बिनधास्त भिजत होती. त्याची त्यांना गंमत वाटत होती. रोजच्या काहिलीला वैतागलेलं शरीर पावसाच्या शिडकाव्यात आईस्क्रीमसारखं थंडगार होत होतं. अशा भर पावसात राधिका आणि आनंद बाहेर जाण्याच्या तयारीत होते. गंगूबाई तर राधिकाला बाहेर जाऊ देईना. बाहेर पाऊस पिसळल्यागत पडत असताना बाहेर जाणं शहाणपणाचं नाही असं तिचं ठाम मत. तिला यमुनाबाईनं सुद्धा साथ दिली होती. आनंद आणि राधिका हिरमुसले. राधिकेच्या मैत्रिणीचा आज वाढदिवस होता आणि आनंद आणि राधिकाला आग्रहाचं निमंत्रण होतं. त्यात ती राधिकाची जवळची मैत्रीण, श्रीमंत घरातली. तिने वर्गातल्या मित्रमैत्रिणींसाठी जंगी पार्टी ठेवली होती. महिनाभर आधी नियोजन केलं होतं, पण या पावसाच्या हट्टापायी सगळं मुसळ केरात जाणार असं वाटत होतं. गंगूबाईला हिरमुसलेल्या मुलांचे चेहरे बघवेनात. गंगूबाईचं काळीज तिळ तिळ तुटत होतं, पण राधिकाला बाहेर जाऊ द्यायची तिची काही हिंमत होईना. यमुनाबाईंची तीच स्थिती. आनंद तर कोपऱ्यात अंथरूण टाकून शांत पडलेला. पाऊस एखाद्या खोडकर मुलासारखा वागत होता. धुवाधार पडता पडता तो एकदम उघडला. सगळ्यांचे चेहरे फुलले. जो तो बाहेर पडला. कामकरी, कर्मचारी कामावर पळाले. रिकामटेकडे रस्त्यावर फिरत बसले. पाऊस उघडताच आनंद आणि राधिकाला मैत्रिणीच्या वाढदिवसाला जायची परवानगीसुद्धा मिळाली. हसतमुखानं दोघेही बाहेर पडले. बरोबर छत्र्या घ्यायला विसरले नाहीत. बाहेर वातावरण एकदम उल्हासित, अंगावर गोड शिरशिरी आणणारं. आनंद आणि राधिकानं एकमेकांच्याकडे बघितलं. दोघांच्याही डोळ्यात खेळकर आव्हान होतं. राधिकाची नजर खाली झुकली. आनंदनी तिचा हात हातात घेताच तिने अलगद हात सोडवून घेतला आणि म्हणाली, आनंद चावटपणा नको, आपलं काय ठरलंय? राधिकाच्या दरडावण्यानं आनंद गप्प झाला. दोघेही ट्रेनमध्ये बसले. कुबेरनगरपासून 2 स्टेशन पलीकडे रामबागेत राधिकाची मैत्रीण राहत होती. गाडीनं वेग घेतला. कडाअडकन कुठेतरी वीज कोसळल्याचा आवाज झाला. सगळे दचकले. राधिका आनंदला चिकटून बसली. विजेपाठोपाठ खोडील पाऊस पुन्हा दाण 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 कोसळायला लागला आणि ह्यावेळी मात्र त्याचं कोसळणं महाभयंकर होतं. मुसळधार कशाला म्हणतात याचा प्रत्यय बघणाऱ्याला यायला लागला. रेल्वेच्या टपावर दगडगोट्यांचा वर्षाव व्हावा तसा आवाज यायला लागला. आभाळ ढगांनी गच्च झालं होतं. सगळीकडे अंधारून आलं. पावसाच्या संततधारीनं समोरचं काही दिसेना. मोठ्या आनंदात आणि उत्साहात बाहेर पडलेले आनंद, राधिका पावसाचं ते थैमान बघून मनातनं चरकले. पाऊस असाच कोसळत राहिला, ट्रॅकवर पाणी जमा होऊन रेल्वे बंद झाली तर, या विचारानं त्यांचं चित्त विचलित झालं. रेल्वे कशीबशी रामबाग स्टेशनवर पोहोचली. दोघंही स्टेशनमधनं बाहेर पडले. पाऊस कोसळत होता. रस्त्यांना नद्यांचं रूप यायला लागलं होतं. माणसं घाईघाईनं माघारी फिरत होती. रस्ता ओलांडताना पुरातून चालल्यासारखं वाटत होतं. छत्र्यांवर पाऊस असा कोसळत होता की कुणीतरी वर पाय देऊन नाचतंय असा भास व्हावा. दोघेही गांगरले. काय करावं? पुढे जावं की माघारी फिरावं त्यांचं एकमत होईना. पुढे जावं तर रस्ता दिसेना. पाणी इंचाइंचानं वर वर चढत होतं.
मागं फिरावं तर मागेही तीच अवस्था. स्टेशनपासून ते बरेच पुढे आलेले, इकडे आड तिकडे विहीर अशी त्यांची अवस्था झाली होती. एव्हाना मुसळधार पावसाबरोबर हवाही जोर धरायला लागली होती. एक वेळ पाऊस परवडला, पण हवा नको रे बाबा. हवेच्या राक्षसी ताकदीपुढे होत्याचं नव्हतं झालं. तसंच झालं. हवेचा एक जोरदार झोत आला आणि त्या झोताबरोबर राधिकाची छत्री पाचोळ्यासारखी दूरभर उडून गेली. रस्त्यानं वाहणाऱ्या पाण्याच्या लोंढ्याबरोबर ती दिसेनाशी झाली. पावसाच्या सपकाऱ्यांनी राधिका पूर्ण ओलीचिंब झाली. अंगावर साटसाट करून आदळणारे पावसाचे थेंब तिला सहन होईनात. आनंद पटकन पुढे सरसावला. त्यांनी त्याची छत्री तिच्या पुढे धरली. राधिका, तू छत्री घे, अगं भिजून आजारी पडशील. छत्री मला देऊन तू भिजत राहणार का पावसात? त्यापेक्षा तू पण या छत्रीत. दोघांचा बचाव करण्याइतपत छत्री मोठी आहे. राधिकानं सोपा उपाय शोधला. उपाय सोपा होता खरा, पण तितकाच रोमॅन्टिक सुद्धा. अगदी बरसातमधल्या राज कपूर नर्गिस सारखा. भर पावसात दोघेही एका छत्रीत. रस्त्यांना आता उधाणलेल्या नद्यांचं स्वरूप आलं होतं. गाड्यांची वर्दळ कधीच थंडावली होती. रस्ते ओलांडणं धोक्याचं बनलं होतं. त्यांच्याप्रमाणेच अगतिक बनलेली माणसं आसरा बघून बाजूला उभं राहत पावसापासून आणि क्षणाक्षणाला वाढणाऱ्या पाण्यापासून स्वतःचा बचाव करत होती. आनंद, आता काय करायचं रे? आपण पुरते अडकलोय. धड मैत्रिणीकडे जाता येत नाही का धड घरी जाता येत नाही. त्यात हा पाऊस थांबायची काही चिन्ह नाहीत. तो वरवर चढत चाललाय. आपण इथे थांबलो ना तर पाण्यात वाहून जाऊ, नाही तर बुडून तरी जाऊ. त्यापेक्षा एखादी सुरक्षित जागा शोध. पावसात भिजलेली आणि थंडीनं कुडकुडणारी राधिका म्हणाली. आजूबाजूला नेहाळत आनंद सुरक्षित जागा शोधत होता, पण धुवाधार पावसामुळे समोर नीट दिसतच नव्हतं. पाणी क्षणाक्षणाला वाढत होतं. पायाच्या घोट्यापर्यंत असणारं पाणी आता चक्क गुडघ्यापर्यंत पोचलेलं बघून आनंद घाबरला. मनातली भीती न दाखवता म्हणाला, राधिका, तो समोर पूल दिसतोय बघ, तिकडे जाऊ आपण. त्या पुलावर बरीच माणसं थांबली आहेत, तिथे आपण थांबू. आता ह्या गुडघ्याभर पाण्यातनं पुलापर्यंत जायला हवं. सावकाशपणे एकमेकांना सांभाळत आपण हे अंतर पार करूयात, चल. दोघेही मग पुलाच्या दिशेनं निघाले. रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याला भलतीच ओढ होती. खाली पाय ठरतच नव्हता. एकमेकांच्या आधारानं ते पुढे पुढे सरकत होते. छत्री पकडल्यामुळे आनंदला व्यवस्थित चालता येत नव्हतं. राधिकाने त्याला घट्ट पकडलं होतं. आईचं ऐकलं असतं आणि घरी थांबलो असतो तर परवडलं असतं, असा विचार दोघांच्याही मनात येत होता. अखेर आनंदच्या हातातल्या छत्रीनं पावसापुढे हार बांधली. ती मोडून गेली. वाहणाऱ्या पाण्यात छत्री फेकून आनंद मोकळा झाला. समोरच्या पुलावर चढण्यासाठी असणाऱ्या पायऱ्या पाण्यात बुडालेल्या होत्या. त्या पायऱ्यांच्या आधारे दोघांना वर चढायचं होतं, पण पुलाच्या खाली किती पाणी आहे याचा दोघांनाही अंदाज नव्हता. दोघंही अंदाजानं पावलं टाकत टाकत पुढे सरकत होते. दोघांचीही आंधळ्यासारखी अवस्था झाली होती. पाण्यामुळे रस्त्यातले खड्डे दिसत नव्हते किंवा डिव्हायडर पण दिसत नव्हते. पडत झडत पुन्हा उठत ते चालतच होते. पावसाच्या वर्षावात पूर्णपणे भिजलेले दोघेजण जसे पुलाच्या पायऱ्यांच्या दिशेनं सरकायला लागले, तशी पाण्याची उंची वाढत असल्याची जाणीव दोघांनाही झाली. पाणी दोघांच्या कमरेच्याही वर चढलं होतं. पाण्याला ओढ होती. चक्रव्यूहात फसल्यासारखी दोघांची अवस्था झाली होती. आनंद घाबरला होता. राधिका घाबरली होती. आता फक्त समोरचा पूल त्यांना आधार देऊ शकत होता. ते जसे पुलाच्या रोखाने यायला लागले तसे वर थांबलेले लोक त्यांना हातवारे करत काहीतरी सांगायला लागले. पण घाबरलेल्या दोघांना त्यांच्या खाणाखुणा समजेनात. पावसामुळे त्यांचा आवाजही कळेना. वर थांबलेले आपल्याला बोलवतायत हा समज होऊन दोघे पुढे निघाले. पाणी जसं छातीपर्यंत आलं तसा दोघांचा धीर सुटला. तोंडातून शब्द बाहेर पडेना. भीतीनं गोठलेल्या नजरेनं ते एकमेकांकडे बघत पाण्यात उभे होते. पाणी त्यांना पुलाच्या दिशेनं खेचत होतं. वास्तविक पुलाच्या खालचा तो भाग खोलगट होता. तिथे पाण्याची खोली जास्त होती. पुलावर जाणाऱ्या निम्म्यापेक्षा जास्त पायऱ्या पाण्यात बुडाल्या होत्या. वर थांबलेले लोक त्यांना इकडे येऊ नका असं हातवारे करून सांगत होते, पण दोघांचा गैरसमज झाला होता. ते दोघं पुलाकडे जायचा प्रयत्न करत होते. पुलाकडे धावणाऱ्या पाण्याचा वेग अफाट होता. उतारामुळे पाणी खळाळत पुढे धावत होतं.
आनंद आणि राधिका एकमेकांचा हात घट्ट पकडून चालायची पराकाष्ठा करत होते आणि अचानक राधिकाचा पाय खोल खड्ड्यात गेला. आई ग करत राधिका पाण्यात कोसळली. ती अचानक खाली कोसळल्यानं आनंद दचकला. त्यांचे एकमेकांचे हात सुटले आणि हात सुटताच राधिका पाण्यात बुडाली. राधिका राधिका आनंद ओरडायला लागला. पाण्यात बुडालेली राधिका हातपाय झाडत वर आली. क्षणभर ती उभी राहिली सुद्धा. ती भयंकर घाबरली होती. नाकातोंडात पाणी गेल्यामुळे तिचा जीव घाबराघुबरा झाला होता. तोंडावरचं पाणी निपटून काढत खोकत ती पाण्यात कशीबशी उभी होती. तिला सावरलेलं बघून आनंद उत्साहानं तिच्याजवळ निघाला. एवढ्यात पाण्याचा एक जोरदार लोंढा कळाळत आला. बेसावत राधिका पाण्याच्या त्या लोंढ्यात सापडली. एखादं वाळलेलं पान पाण्याबरोबर वाहून जावं तशी ती पाण्याच्या बरोबर गटांगळ्या खात वाहून जायला लागली. आनंद आनंद बास एवढेच 2 शब्द ती उच्चारू शकली. पुलाच्या दिशेनं पाणी तिला ओढत घेऊन गेलं. राधिका थांब राधिका असं म्हणत आनंदनं पाण्यात झेप घेतली. त्याच्या राधिकाला वाचवण्याचा त्याने केविलवाणा प्रयत्न केला, पण आनंदला पोहता येत नव्हतं. राधिकाला वाचवण्यासाठी पाण्यात सूर मारणारा आनंद नंतर मात्र स्वतःला वाचवण्यासाठी धडपडायला लागला. घोंगावत धावणाऱ्या पाण्यानं राधिका पाठोपाठ आनंदलाही आपल्याबरोबर ओढून नेलं. पुलावर उभे असलेले लोक उघड्या डोळ्यांनी आणि धपापत्या काळजानं दोघांना वाहून जाताना बघत होते आणि पाऊस मात्र तिऱ्हाईतासारखा बेबंदपणे कोसळतच होता. पावसानं वैर्यासारखं मुंबापुरीला छळलं होतं. सैतानासारखा तो सलग 2 दिवस शहराच्या छाताडावर तांडव नृत्य करत होता. त्याच्या प्रलयकार आक्रमणानं चिवट मनाची माणसंसुद्धा उन्मळून पडली होती. शहरातल्या सगळ्याच उपनगरांना पावसाचा जबरदस्त तडाखा बसला होता. उंच भाग वगळता बहुतेक सगळा भाग पावसाच्या पाण्यानं गिळंकृत केला होता. उंच उंच इमारती खुज्या वाटाव्यात इतकं पाणी वर चढलं होतं. 3-3 मजले पाण्यात बुडाले होते. उंच इमारतींची ही अवस्था आता बैठ्या चाळी झोपड्या यांचे काय हाल झाले असतील कल्पना करणं अशक्य आहे. नुसत्या विचाराने अंगावर शहारा यावा अशी परिस्थिती. 2 दिवसांनंतर पाऊस उघडला. हळूहळू पाण्याचा निचरा व्हायला लागला. त्याची पातळी घटायला लागली. पावसाच्या हल्ल्यानं हबकलेली माणसं हळूहळू भानावर यायला लागली. पाऊस आभाळातनं कोसळायचा थांबला खरा, पण लोकांच्या डोळ्यातून मात्र तो हटला नाही. तो अविरस बरसत होता. झालेल्या नुकसानीनं खंबीर मनं तुटली होती. पुराच्या तडाख्यात काय गेलं काय राहिलं याची मोजदाद करणं अशक्य झालेलं होतं. अनेक ठिकाणी तर मोजदाद करायला घरात माणूस शिल्लक राहिला नव्हता. पुराच्या पाण्यानं घरातल्या वस्तूंबरोबर माणसंसुद्धा ओढून नेली होती. जिकडे तिकडे दुःख आणि वेदनांचा आकडोंब उसळला होता. प्रत्येकजण या आगीत होरपळला होता. फुंकर घालायची तरी कोणी? आभाळच फाटलं होतं. तिथं ठिगळ लावणार तरी कोण आणि किती? जिकडे तिकडे प्रश्नच प्रश्न. कुणाला निवाऱ्याचा प्रश्न, कुणाला आधाराचा प्रश्न, कुणाला भुकेचा प्रश्न, कुणाला दुःखाचा प्रश्न. पावसानं प्रश्नांची भुतावळ माणसांच्या मानगुटीवर बसवली होती आणि तो खुशाल मजा मारत बसला होता. अशा भयानक परिस्थितीत काही निधड्या छातीचे वीर मदतीसाठी पुरात उड्या फेकत होते. अडचणीत सापडलेल्याला मदतीचा हात देत होते. पुरात वाहून जाणारे बरेच जीव त्यांनी वाचवले होते. हळूहळू लष्कराच्या काही आपत्कालीन तुकड्या रबरी बोटींसह मदतीला धावून आल्या. न थकता सलग 2 दिवस त्यांचं बचाव सत्र सुरूच होतं. रुग्णांच्या संख्येनं शहरातली रुग्णालयं ओसंडून वाहत होती. परळचं KEM रुग्णालय. डॉक्टरांची धावपळ सुरू. गेले 2 दिवस खोकल्याच्या उबाळेसारखे रुग्ण दवाखान्यात येत होते. सगळे वॉर्ड हाऊसफुल. बरेच रुग्ण बाहेर व्हरांड्यातही ठेवलेले. दवाखान्यातले कर्मचारी न कुरकुरता प्रत्येकाकडे लक्ष पुरवत होते. त्यांच्याही डोळ्याला डोळा नव्हता. त्यांचं शरीर थकलं होतं, पण माणुसकीचा झरा मात्र आटलेला नव्हता. त्या बळावर ते टिच्चून उभे होते. जनरल वॉर्डमधल्या कॉट नंबर 30 वरचा रुग्ण बेशुद्धावस्थेत दवाखान्यात दाखल झाला होता. डोक्याला मार लागला होता.
कशावर तरी डोकं आपटल्यामुळे शुद्ध हरपली होती, पण अजून तो शुद्धीवर आलेला नव्हता. सिस्टरचा राऊंड संपला होता. रुग्णांची चौकशी करून औषधे देऊन त्या त्यांच्या टेबलकडे गेल्या होत्या आणि एवढ्यात त्या 30 नंबर कॉटवरच्या रुग्णाला शुद्ध आली. त्याने डोळे किलकिले करत आजूबाजूला बघितलं. आजूबाजूचं दृश्य बघून तो चक्रावला, तसाच कॉटवर उठून बसला. मी कुठे आहे? मी इथे कसा आहे? तुम्ही कोण आहात? मला झालं आहे काय? तो भांबावल्यागत प्रश्न विचारायला लागला. आजूबाजूच्या रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी त्याच्याकडे फक्त सहानुभूतीनं बघितलं. सिस्टरनी त्याचा आरडाओरडा ऐकला. पेशंट शुद्धीवर आल्याचं त्यांना समाधान वाटलं, पण त्याच्या जीवाचा धोका मात्र टळला होता. जनरल वॉर्डमध्ये असणाऱ्या त्या 5ही सिस्टर त्या पेशंटकडे पळाल्या. शुद्धीवर आलेल्या पेशंटच्या डोक्यात वेदनांचा जाळ पेटला होता. त्यांनी हातानं डोकं चाचपलं. डोक्याला भलं मोठं बँडेज बांधलेलं होतं. हळूहळू त्याच्या लक्षात एक एक घटना चित्रपटातल्या दृश्यासारखी तरळायला लागली. मागच्या घटना त्याला जशा आठवायला लागल्या तसा त्याचा चेहरा दुःखानं पिळवटून निघाला. काहीतरी अघटित घटना त्याला आठवल्याचं त्याचा चेहरा सांगत होता. डोळ्यात टपकन दाटलेल्या आसवांना मुक्तपणे गालावर उघळू देत हुंदका दाटलेल्या कंठानं तो त्याच्याकडे येणाऱ्या सिस्टरला म्हणाला, माझी राधिका कुठे? तिला जास्त लागलं नाही ना? बरी आहे ना ती? आहे कुठे ती? मला दाखवा की ती. मला तिला भेटायचं आहे. मला तिला डोळे भरून बघायचं आहे. सांगा ना, कुठे आहे ती? रडत रडत सिस्टरांशी बोलणारा तो रुग्ण आनंद होता. राधिकेच्या आठवणीनं तो वेडापिसा झाला होता. पाण्यात वाहून जाताना राधिकेनं त्याला घातलेली साध आठवण तो जास्त व्याकुळ होत होता. तिच्याविषयीची बातमी ऐकण्यासाठी उत्सुक झालेला होता. राधिका त्या जीवघेण्या पुरातून वाचली असेल असं त्याला उगाचच वाटत होतं. तो वारंवार सगळ्यांना राधिकाविषयी विचारत होता, पण कुणीही राधिकाबद्दल त्याला काहीही सांगत नव्हतं. त्यामुळे कोंडमारा असह्य होऊन तो ओरडत होता, स्फुंदून स्फुंदून रडत होता. बिचाऱ्या नर्स त्याची समजूत काढून थकल्या होत्या. त्या त्याला शांत करू बघत होत्या, पण अस्वस्थ झालेला आनंद काही केल्या शांत होईना. म्हणून मग त्याने डॉक्टरांना बोलवून घेतलं. डॉक्टरांनी परिस्थिती बघितली. आनंदची अवस्था बेचैन होती. त्याचा मेंदू विचाराच्या ओझ्याखाली आणि दुःखाच्या बोजानं थकला होता. आनंदच्या मेंदूला विश्रांतीची गरज होती. त्याच्या मनाला शांतता हवी होती. डॉक्टरांनी त्याला झोपेचं इंजेक्शन दिलं. आनंदवर त्याचा लगेच परिणामही झाला. हळूहळू पापण्या जडावल्या आणि आनंद पुन्हा एकदा बेहोशीच्या अंधारात विरघळून गेला. राधिकाचे विचार हळूहळू कापरासारखे भुरकन उडून गेले. मध्येच कधीतरी रात्री आनंद जागा झाला. डोक्यातल्या वेदना जराशा थांबल्या होत्या. सावकाशपणे डोळे उघडून तो आजूबाजूला अंदाज घेत होता. सगळीकडे शांतता होती. मधूनच एखादा पेशंट वेदनेनं विव्हळायचा. तेवढा एक आवाज आणि झोपेत घोरणाऱ्यांची लयबद्ध घुरघुर कानावर पडत होती. आनंद देवाना बराच सावरला होता. बऱ्याच गोष्टी त्याच्या लक्षात आल्या होत्या. प्रलयकारी पावसात राधिका आणि तो वाहून गेल्याचं त्याला स्वच्छ आठवत होतं. तो स्वतः वाचला होता, पण राधिकाचं काय? ती वाचली का? कुठे असेल ती? ह्या प्रश्नांचा तो स्वतःच्या मनाशी मूकपणे विचार करत होता. राधिकाच्या आठवणीबरोबर त्याला घरच्यांची आठवण झाली. मग मात्र त्याचं काळीज शहारलं. अशा पावसात झोपडपट्टीतल्या आपल्या पत्र्याच्या झोपड्याची अवस्था काय झाली असेल? त्यातली माणसं सुरक्षित असतील का? राधिकाचे आई बाबा, आपली आई आणि बाबा कसे असतील या नव्या विचारानं त्याचं डोकं भंडावून गेलं. इथून लवकर मोकळं व्हायचं आणि राधिकाचा शोध घ्यायचा, मग घरी जायचं असा त्यांनी मनाशी ठाम विचार केला. सकाळ झाल्यावर आनंद शहाण्या पेशंटप्रमाणे वागायला लागला. बरोबर कोणीच नातेवाईक नसल्यामुळे सिस्टरच त्याची काळजी घेत होता. त्यांनासुद्धा आता बरं वाटलं. आनंदनं औषधं घेतली, गोळ्या घेतल्या. सलाईन संपलं होतं, म्हणून मग तो सिस्टरची परवानगी घेऊन पाय मोकळे करण्यासाठी वॉर्डच्या बाहेर आला. बाहेर वरांड्यातही पेशंटची गर्दी होती. त्यात कुठे राधिका दिसतीये का याचा शोध घेत आनंद संपूर्ण दवाखाना धुंडाळायला लागला. अख्खं हॉस्पिटल शोधून झालं, राधिकाचा ठाव ठिकाणा लागत नव्हता. मग आनंद तसाच हॉस्पिटलमधनं बाहेर पडला. त्यांनी तडक स्टेशनचा रस्ता धरला. चालताना त्याच्या डोळ्यावर अंधारी येत होती, तरीही तो चालत होता. पावसानं झोडपून काढलेल्या आणि आतोनात नुकसान केलेल्या भागाकडे त्याचं लक्ष जात नव्हतं. तो स्वतःच्या तंद्रीतच होता. येताना ते दोघे होते, पण माघारी फिरताना तो एकटाच होता.
एकटेपणा त्याच्या जन्मापासून त्याची साथ सोडत नव्हता. राधिकाची साथ आत्ता कुठे मिळायला लागली होती, तोच दैवाच्या एका फटकाऱ्यानं तिला दूर ओढून नेलं होतं. आनंद डोळ्यात जमा झालेले अश्रू पुसत स्टेशनमध्ये शिरला. स्टेशनवर गर्दी नव्हती, उत्साह नव्हता, एकदम मरगळ आल्यासारखं वातावरण. यांत्रिकपणे लोक आपापल्या कामांसाठी बाहेर पडले होते. त्यांच्या चेहऱ्यावरची वेदना प्रकर्षानं जाणवत असली तरी डोळ्यात साठलेली जिद्द तितक्याच तरलतेनं तरळत होती. आनंद त्याच जिद्दीनं ट्रेनमध्ये बसला. ट्रेन धावत होती, मनही पाखरासारखं भिरभिर करत धावत होतं. फक्त काळजात बाण घुसून वेदनांनी तडफडत आकाशात झेप घेण्याची वृथा फडफड करणाऱ्या पाखराची आणि आनंदची अवस्था एक होती. राधिकाच्या आठवणींनी त्याचे डोळे राहून राहून भरून येत होते. कितीही सावरू पाहिलं तरी दुःखाच्या खोल गर्तेत तो कोसळतच होता. घरी गेल्यावर राधिकाच्या आईबाबांना काय उत्तर द्यायचं, या हृदय फोडणाऱ्या प्रश्नाचं उत्तर त्याला सुचत नव्हतं. ते उत्तर अश्रू बनून पापण्यांचे बंद झुगारून समोर येऊ बघायचे. आनंद आवंढा गिळत मग बाकावर चुळबुळत राहायचा. फार वेदना होत आहेत का रे बाळा? शेजारी बसलेल्या एका वयस्कर स्त्रीनं आनंदला विचारलं. तिच्याकडे दुःखानं ओतप्रोत भरलेल्या नजरेनं बघत आनंदनं कसाबसा हुंकार दिला आणि मान खाली घालून आनंद डोळे टिपायला लागला. आनंदच्या डोक्याचं बँडेज बघून सहज भावनेनं ती स्त्री बोलून गेली होती. पहिल्यांदा कोणीतरी आपुलकीनं त्याच्या तब्येतीची विचारपूस केली होती, पण आनंद अशा चौकशीच्या पलीकडे जाऊन पोचला होता. त्याची मनस्थिती सर्वसामान्यांसारखी राहिली नव्हती. त्यांनी त्याच्या डोळ्यासमक्ष जीवाभावाची मैत्रीण गमावली होती. फक्त बघण्यापलीकडे तो काहीही करू शकला नव्हता. जेव्हा मनानं झेप घेतली तेव्हा शरीर स्वार्थी बनलं होतं. आनंद मनाशीच बोलत होता की माझ्या शरीराच्या वेदना जगाला समजू शकतील, पण मनाच्या वेदनांचं काय? त्या फक्त मला आणि मलाच सहन करायच्या आहेत. शरीराच्या वेदना कमी होतील सुद्धा, पण मनाच्या वेदनांचं तसं नाही आहे. त्या कायम सलत राहणार दुखऱ्या काट्यासारख्या. राधिकाला विसरणार कसा मी? तिच्या आईबाबांना काय सांगू? त्यांचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसेल का ते मला दोष देत राहतील? त्यांची तरी काय चूक आहे? त्यांच्या काळजाचा तुकडा हरवला आहे, पण त्यांना हे ठाऊक असेल का की त्यांच्या काळजाचा तुकडा माझं हृदयसोबत घेऊन नाहीसा झाला आहे. माझ्या सगळ्या भावभावना, इच्छा, अपेक्षा त्या गढूळ मचूळ पाण्यानं गिळंकृत केले. तुमचं जेवढं नुकसान झालं त्याच्या शतपटीनं मी आयुष्यातनं उठलो आहे. आनंद मनाशी बोलत असताना गाडी कुबेरनगर स्टेशनवर येऊन थांबली. आनंद खाली उतरला खरा, पण समोरचं त्याला स्पष्ट दिसेना. डोळ्यातल्या आसवात अवघं स्टेशन विरघळून गेलं होतं. खाली उतरणाऱ्या प्रवाशांच्या लोंढ्याबरोबर तो बाहेर जाणाऱ्या दरवाजापर्यंत आला. बाहेर पडायचं धाडच नव्हतं त्याच्यात. राधिकाशिवाय घरच्यांना तोंड दाखवणं त्याच्या हिमती पलीकडचं होतं. तो तिथल्याच एका बाकावर बसला. न राहून त्याला हुंदका फुटला. हुंदका न अडवता तो रडायला लागला. त्याचं सगळं शरीर झाडासारखं गदा गदा हालायला लागलं. अरे कोण आनंद आहे वय तू? अरे आनंद तू जित्ताय वय? अरे आम्हाला वाटलं तू बी गेला. आनंदच्या कानावर ओळखीचे शब्द आले. त्यांनी चमकून वर बघितलं. वर बघताना सुद्धा तो गदगदत होता. अरे आनंद आता कुठे इतके दिस? आणि डोक्याला काय झालं बाबा तुझ्या? समोर उभा असणारा एक वयस्कर इसम आनंदला विचारत होता. आनंदची नजर प्रश्नार्थक बनली. समोर उभ्या असणाऱ्या इसमाला तो ओळखत होता. त्यांच्याच झोपडी शेजारी राहायचा तो. मध्ये 2-4 झोपड्यांचा फक्त दुरावा. तो बाळग्या मालवणकर होता, सिंधुदुर्गाचा. झोपडपट्टीत त्याचंही झोपडं होतं. आनंदनं डोळ्या पुसत बाळग्या मालवणकरला विचारलं, बाबा मी जित्ताय असं का म्हणालात तुम्ही? म्हणजे तुला काहीच माहीत नाही वे? नाही हो, काय झालं? अरे बाबा झोपडपट्टीत केवढा खेळखंडोबा झाला आणि तू म्हणतो काय झालं? बाबा नीट सांगा ना काय झालंय. आनंदनं कसाबसा जमा केलेला धीर वाळूसारखा निष्ठायला लागला होता. अरे तू 2-4 दिवस होता कुठं आनंद? मी दवाखान्यात होतो. पावसाच्या पुरात सापडलो होतो. लोकांनी वाचवलं मला. जीवावरचं डोक्यावर भागलंय. त्या भयंकर पावसात मी दवाखान्यात बेशुद्धावस्थेत होतो, म्हणून मला इकडचं काहीच माहीत नाही बाबा. काय झालंय काय नेमकं? सगळे ठीक आहेत ना? ठीक? हा ठीक आहेत, पण हितं नाही, सर्गात. म्हणजे आता तुला कसं सांगायचं बाळा? अरे तुझ्या माघारी लय मोठं रामायण घडलं झोपडपट्टीत. पावसानं धावा साधला बघ. वैऱ्यासारखा धो धो कोसळला.
पाण्याचे लोटच्या लोट घुसले झोपडपट्टीत. दिवसभर माणसं सावध होती, पण रातच्याला अंधारात कुणाला काही करताच आलं नाही. त्या शेजारच्या नाल्याचं पाणी बी आत घुसलं. सगळी झोपडपट्टी जळबंब झाली. माणसं जीव वाचून पळायला लागली. मी कसाबसा रेल्वेच्या पुलावर पोचलो म्हणून वाचलो, बाकीचे अडकले झोपड्यामध्ये. काय सांगू तुला बाळा, अरे 50 जण त्या पाण्यात गुदमरून बुडून देवाच्या घरी गेलेत. त्यात तुझी आई यमुनाबाई आणि बाबू शिंगर पण होता की. बोलता बोलता बाळग्या मालवणकर रडायला लागला. त्यांनी सांगितलेल्या बातमीनं आनंदवर दुःखाचे महाप्रपात कोसळले. राधिकाच्या धक्क्यातनं पुरता न सावरलेला आनंद या अनपेक्षित लाटेनं छिन्न विच्छिन्न झाला. त्याच्या तोंडून शब्द निघेना. डोळ्यातनं अश्रूंच्या माळा मात्र तट तट तुटत होत्या. गालावरनं अश्रुमोती खाली घरंगळत होते. अरे आनंदा, तू जसा बेवारशी झाला तसा मी बेपोरका झालो. माझ्या घरातली मी सोडून सगळी माणसं नाल्याच्या पाण्यात बुडाली. कुणीच वाचलं नाही. तुझ्या शेजारची ती गंगूबाई आणि त्यो शंकर, ते बी जगले नाहीत बाळा. त्यांची पोरगी राधी, ती बी गेली. पण त्या राधीचं प्रेत काय घावलं नाही बघ. आम्हाला वाटलं तू बी गेला काय, पण आता जगून तरी फायदा काय. अरे बेवारच जीनं जगण्यापेक्षा मिळालेलं काय वाईट म्हणतो मी. बाळग्या रडत रडत घडलेली घटना सांगत होता. आनंदच्या अंगावरनं वारं गेल्यासारखा तो गप्प झाला. एका क्षणात त्याची सगळी मायेची माणसं देवानं हिरकावून नेली होती. त्याचे सगळे आधार तोडून टाकले होते. आनंद बेवारस झाला होता. बेवारस. आनंदा, स्वतःला सावर. तुझ्या जीवाचं कोणी नाही उरलं आता. खरंय, खरंय, माझ्या जीवाचं कोणीच उरलं नाही हो. हे बघ आनंद, आता तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. घडव नाही तर बिघडव. तुझं जगणं तुझ्या हातात. मी बी आता झोपडपट्टीत राहणार नाही. कुणाच्या आधारावर राहू रे इथं. होतं नव्हतं समज गेलं. आता मी चाललो माझ्या पुतण्याकडं, माझ्या गावाला, कोकणात. परत काय भेटणार नाही तुला बाबा. बाळग्या बोलत असताना त्याची गाडी आली फलाटावर. पालथ्या मुठीनं डोळे पुसत तो गाडीकडे धावला. आनंद हरलेल्या योद्ध्यागत जागेवर बसून राहिला होता. हवा निघून गेलेल्या फुग्यासारखी त्याची अवस्था झाली होती. त्याच्या मनावर आणि पायात मणामणाच्या बेड्या ठोकल्यागत झालं होतं आणि आनंदच्या मनात त्याच्याच विचारांचा प्रतिध्वनी घुमत होता. खरंच देवानं माझी योजना बेवारस म्हणून केली आहे का? जन्मदात्या आईबापानं मला बेवारस जीणं जगायला सोडून दिलं. आता दैवानं माझे पोषण करते आईबाप हिरवून परत मला बेवारस केलंय. मी बेवारस म्हणून जन्माला आलो आणि बेवारस म्हणूनच जगणार आणि बेवारस म्हणूनच मरणार. हो, मी बेवारस आहे, बेवारस आहे मी. आनंद स्टेशनच्या बाहेर आला. कुबेरनगर झोपडपट्टीचं दृश्य बघून त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. सगळी दलदल असल्यासारखं चित्र. पावसाच्या पाण्यानं वाहून आणलेली घाण, कचरा सगळीकडे पसरला होता. त्या राड्या रोड्यात हरवलेल्या वस्तू शोधणारी कपल्लक माणसं, पुराच्या तडाख्यातून बचावलेली कुत्री, मांजरं यांची रस्त्यावर वर्दळ. आनंद मूकपणे उजाड झोपडपट्टी डोळ्यात साठवत चालला होता. खरं तर आता त्याच्या घरी त्याची वाट बघणारं कुणीही नव्हतं. तरीही त्याची पावलं आपसूक खोलीकडे ओढली जात होती. त्याला जब्बर धक्का बसला तो त्याच्या झोपडीच्या जवळ आल्यावर. झोपडपट्टीच्या दोन्ही रांगा बुलडोझर फिरवल्याप्रमाणे जमीनदोस्त झाल्या होत्या. त्यांच्या दुरुस्तीत काही माणसं मग्न होती, पण राधिका आणि त्याची झोपडी घायाळ पक्ष्यासारखी आ वासून पडली होती. छपराचे पत्रे, भिंतीचे पत्रे गायब. आतला संसार वाहून गेलेला, उरलेला गाळात दबलेला. सगळी हृदयद्रावक परिस्थिती. आनंदनं खोलीत पाय ठेवला आणि तो मटकन तिथेच गाळात खाली बसून आक्रोश करायला लागला. त्याचा आक्रोश ऐकून 4-5 जण जवळ आले. त्याची समजूत काढून निघून गेले. तिथे कुणालाही दुसऱ्यासाठी वेळ नव्हता. जो तो स्वतःच्या दुःखाच्या विवंचनेत. आनंद बराच वेळ तसाच विमनस्क अवस्थेत बसून राहिला. मग मनाचा हिय्या करून उठला. हळूहळू त्याचे हात खोलीची सफाई आणि दुरुस्ती याच्यात गुंतले. राधिका आणि त्याची खोली तो व्यवस्थित करण्याच्या खटपटीत गुंतला. कामात मन रमलं की दुःखाची धार कमी होते याचा आनंदला अनुभव यायला लागला. कामाच्या तंद्रीत तो काही काळ दुःख विसरला. त्याच्या आयुष्यात निर्माण झालेली भयाण पोकळी भरून येणं शक्य नव्हतं. आता त्याला माया देणारं, प्रेम करणारं, पाठीशी उभं राहणारं कुणीही नव्हतं.
त्याच्या जोडीला होती ती त्याची स्वतःची पत्र्याची उद्ध्वस्त झोपडी आणि राधिकाची उद्ध्वस्त झोपडी. त्यांच्याच आधारावर तो पुढे जगणार होता. निवारा असला की पोटाची भूक कशीही भागवता येते. आनंदची मायेची माणसं पावसानं नेली होती, मायेचे आधार तोडले होते, पण आनंदचा डोक्यावरचा निवारा अजून शिल्लक होता. मोडकी तोडकी का होईना, कुबेरनगरात त्याची झोपडी होती. एवढ्याच्या वयात दुःखाची वादळं झेलत आनंद उभा राहण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता, पण दैव मात्र त्याच्याकडे बघून हसत होतं. श्रोते हो, हा होता भाग 7. 8वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.